वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंतर्गत मोठी भरती जाहीर झालेली आहे। आठवड्यातून फक्त 5 दिवस काम आहे। कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात। 12 लाखाचा आरोग्य विमा मिळणार आहे। फ्रेशर्ससाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे। तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। एम्पॉवरिंग युअर विजन, इल्युमिनेटिंग युअर पाथ, इन्व्हायटिंग द ग्रॅज्युएट्स ऑफ 2024 टू अप्लाय फॉर TCS BPS फ्रेशर्स हायरिंग। 2024ला पासआउट झालेल्या ग्रॅज्युएट उमेदवारांनी अर्ज करायचा आहे। इम्पॉर्टंट डेट्स 26 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे। टेस्टची डेट इथे दिलेली आहे 4 जून। रजिस्टर हिअरचं ऑप्शन इथे आहे। अबाउट TCS BPS हायरिंग फॉर 2024 इयर ऑफ पासिंग ग्रॅज्युएट्स। टेस्ट इलिजिबिलिटी बघूया। फुल टाइम ग्रॅज्युएट्स म्हणजे BCom झालेले उमेदवार, तसेच BA, BAF, BBI, BBA, BBM, BMS, तसेच मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, जिओलॉजी यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये BSc झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात। 2024 इयर ऑफ पासिंग कॅन्डिडेट्स मे अप्लाय। तर या वर्षी जे उमेदवार पास होत आहेत त्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे। फ्रेशर्ससाठी जॉब्स अवेलेबल झालेले आहेत, अनुभवाची गरज नाही। यामध्ये तुमचा एकही बॅकलॉग नसावा, एज्युकेशनमध्ये ब्रेक नसावा, कोर्स टाईप फुल टाइम कोर्स तुम्ही केलेला असावा, म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते फुल टाइम तुम्ही केलेलं असावं, कॉरेस्पॉन्डन्स कोर्स केलेला नसावा, गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशनमधून तुमचं शिक्षण झालेलं असावं। जे उमेदवार 24/7 वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्यास तयार आहेत अशा उमेदवारांनी अर्ज करायचा आहे, कारण रोटेशनल नाईट शिफ्ट्स असणार आहेत। एंट्री लेवल रिक्वायरमेंटसाठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत। फ्रेशर्ससाठी जॉब्स आहेत, त्यामुळे अनुभवाची गरज नाही, परंतु उमेदवारांना जर अनुभव असेल तर त्याविषयीचे डॉक्युमेंट्स उमेदवारांनी सबमिट करायचे आहेत। एज लिमिट 18 ते 28 वर्षे दिलेली आहे। तर तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो सिलेक्शन प्रोसेसच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये चेक केला जाणार आहे। इतर काही क्रायटेरियाज दिलेले नाहीत। टेस्ट पॅटर्न इथे दिलेला आहे। टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील आणि ते सोडवण्यासाठी 50 मिनिटाचा कालावधी दिला जाईल। या टेस्टमध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयावर प्रश्न विचारले जातील। इयर ऑफ पासिंग 2024, तर या वर्षामध्ये पासआउट झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे। टेस्ट शेड्यूल इथे दिलेला आहे। 4 जूनला टेस्ट होणार आहे। यू आर रिक्वेस्टेड टू क्रिएट युअर प्रोफाईल अंडर BPS। सर्वात अगोदर उमेदवारांनी BPSच्या अंडर आपला प्रोफाईल क्रिएट करायचा आहे। लास्ट डेट 26 एप्रिल आहे। जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत थांबायचं नाही। जर तुमचं अकाउंट लॉक झालं तर ते अनलॉक कसं करायचं त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत, ते उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत। उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्डवरती जे नाव असेल, जे डिटेल्स असतील तेच डिटेल्स उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना वापरायचे आहेत। जर तुमची मार्कशीट ही ग्रेडिंग सिस्टीममध्ये असेल किंवा पर्सेंटेजमध्ये असेल तर दोन्ही ऑप्शन ऑनलाईन फॉर्म भरताना अवेलेबल आहेत। तुम्ही ग्रेडिंग सिस्टीममध्ये आपले मार्क्स लिहू शकता किंवा पर्सेंटेजमध्ये देखील आपले मार्क्स लिहू शकता। या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे। सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला DT नंबरचे डिटेल्स इथे दिलेले आहेत। इफ यू आर रजिस्टर्ड ऑन TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल ॲज अ कॅम्पस कॅन्डिडेट यू विल रिसीव अ CT नंबर। जर तुम्ही कॉलेजमधून किंवा कॉलेजच्या थ्रू TCSच्या पोर्टलवरती रजिस्टर्ड केलेलं असेल तर तुम्हाला CT नंबर मिळतो, आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअली रजिस्ट्रेशन केलेलं असेल नॉट थ्रू युअर कॉलेज तर तुम्हाला DT नंबर मिळतो। दिस नंबर्स विल बी रिक्वायर्ड टू लॉग इन टू TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल। तर DT नंबर किंवा CT नंबर हे नंबर्स तुम्हाला TCSच्या नेक्स्ट स्टेप पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी उपयोगी पडतात। द पासवर्ड इज टिपिकली युअर डेट ऑफ बर्थ। पासवर्ड हा डेट ऑफ बर्थ असू शकतो। रेफरन्स ID तुम्हाला अशा प्रकारे मिळेल। फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी तो आपल्या ईमेलद्वारे सेंड करायचा आहे। पोस्ट युअर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, अ डिटेल्ड इलिजिबल मेलर विल बी सेंड टू युअर रजिस्टर्ड ईमेल ID। तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID वरती इलिजिबल मेलर येईल आणि त्या मेलवरती तुम्ही आपलं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे।
post which you need to apply for drive by logging into Nextstep portal with your DT number and following the above mentioned process for login. त्यानंतर तुम्ही ड्राईव्ह वरती अप्लाय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप पोर्टल वरती जायचं आहे, DT नंबर यूज करायचा आहे आणि लॉग इनची प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही DT नंबर किंवा DT रेफरन्स ID विसरले असाल तर तो कसा परत मिळवायचा? यू वुड हॅव गॉट अ मेल अपॉन सक्सेसफुल रजिस्ट्रेशन. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक मेल मिळेल आणि त्या मेलमध्ये हा DT नंबर असेल. स्टुडंट्सना काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस देखील दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लिमिटेड चेंजेस कॅन बी डन वन्स द प्रोफाईल इज इन ॲप्लिकेशन रिसिव्ड स्टेटस. ॲप्लिकेशन सेंड केल्यानंतर उमेदवार आपल्या प्रोफाईलमध्ये कुठलाही बदल करू शकत नाहीत, त्यामुळे फॉर्म भरताना उमेदवारांनी तो केअरफुली भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही पाहिजे तेवढे चेंजेस त्यामध्ये करू शकता, परंतु एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलेही बदल करता येणार नाहीत. जर तुम्ही चुकीने ITच्या अंडर आपलं प्रोफाईल क्रिएट केलं असेल तर तुम्ही परत एकदा BPSच्या अंडर अल्टरनेट ईमेल ID वापरून दुसरा एक ईमेल ID वापरून आपला प्रोफाईल परत एकदा क्रिएट करू शकता. यू कॅन राईट टू हेल्पडेस्क. तसेच ITच्या अंडर तुम्ही जो प्रोफाईल क्रिएट केलेला आहे तो डिलीट करण्यासाठी तुम्ही हेल्प डेस्कला रिक्वेस्ट करू शकता. उमेदवारांनी एकच प्रोफाईल क्रिएट करायचा आहे. तुमचा फॉर्म जर डाउनलोड होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा फोटो आणि CV परत एकदा दिलेल्या प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचं आहे, त्याचा प्रिव्ह्यू बघायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड होईल. जे उमेदवार टेस्ट क्लिअर करतील ते उमेदवार शॉर्टलिस्ट होतील, त्यांच्या ईमेलवरती कम्युनिकेट केलं जाईल आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. TCS BPS हायरिंग टेस्टचं हॉल तिकीट हे उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल ID वरती पाठवलं जाईल. उमेदवारांनी परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं आहे. तसेच हॉल तिकीटवरती डॉक्युमेंट्स विषयीचे डिटेल्स दिलेले असतील, ते डॉक्युमेंट्स उमेदवारांनी सोबत घेऊन जायचे आहेत. TCS उमेदवारांचं हायरिंग करण्यासाठी कुठलीही फी साकारत नाही. कुठलाही एजंट, एजन्सी किंवा कंपनीला त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही, त्यामुळे पैसे उमेदवारांनी भरायचे नाहीत. उमेदवारांना फॉर्म भरताना किंवा इतरही कोणत्या मदतीची गरज भासली तर त्यांनी ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा हेल्पलाईन नंबर देखील इथे दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफरिंग्ज अँड अपॉर्च्युनिटीज TCS कडून जे दिले जातात त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहे. TCS ऑफर्स अ वाईड एरे ऑफ करिअर्स. खूप छान करिअर असणार आहे. TCS कडून बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स स्पेस यांच्यासोबत कार्य केलं जातं, त्यामुळे उमेदवारांना आपलं करिअर बूस्ट करण्यासाठी चांगल्या इंडस्ट्री अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. लाईफ सायन्सेसमध्ये देखील TCS कार्य करतं, तर या क्षेत्रामध्ये देखील जे उमेदवार इंटरेस्टेड असतील ते एक्साइटिंग करिअर करू शकतात. खूप चांगली ग्रोथ अपॉर्च्युनिटी उमेदवारांना मिळणार आहे, स्वतःचा विकास करण्याची संधी मिळणार आहे. व्हॉट विल बी माय रोल इन TCS BPS? You will be working with TCS ग्लोबल क्लायंट्स ऑफ डिफरंट डोमेन्स. TCSचे ग्लोबल क्लायंट्स आहेत, जगभरात त्यांचे क्लायंट्स आहेत आणि वेगवेगळ्या डोमेनमध्ये TCS कार्य करतं. यामध्ये बँकिंग आणि इन्शुरन्स, ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, प्री सेल्स, मीडिया अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस आणि टेलिकॉम या डोमेन्समध्ये, या क्षेत्रामध्ये उमेदवारांना कार्य करावं लागणार आहे. या क्षेत्रातला अनुभव तुम्हाला मिळणार आहे. फुल टाईम जॉब आहे. वर्क टाईम TCS ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे, तर ही कंपनी आपल्या कस्टमर्ससाठी 24/7 कार्य करते. उमेदवारांना रोटेशनल शिफ्ट्समध्ये काम करावं लागणार आहे आणि सॅटर्डे संडे उमेदवारांना सुट्टी असणार आहे. याविषयी इंटरव्ह्यूमध्ये तुमच्याशी डिस्कस केलं जाईल. इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये उमेदवारांना लोकेशनविषयी माहिती मिळेल. उमेदवारांचा लोकेशन प्रिफरन्स ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच उमेदवारांना काम देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा रिक्वायरमेंटप्रमाणे इतर ठिकाणी देखील तुम्हाला लोकेशन मिळू शकतं. तुमचं सिलेक्शन आणि ॲलोकेशन हे तुमचे क्वालिफिकेशन आणि स्किलवरती डिपेंड असेल. तसेच कंपनीच्या ज्या प्रेझेंट रिक्वायरमेंट असतील त्यानुसार सिलेक्शन होईल. त्यासाठी उमेदवारांनी प्रिफरन्स द्यायचा आहे. उमेदवारांना TCSमध्ये मल्टिपल डोमेन्समध्ये काम करण्याची संधी मिळेल. तसेच प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटप्रमाणे वेगवेगळ्या लोकेशनवरती देखील काम करण्याची संधी उमेदवारांना मिळेल. कंपनीकडून पिकअप अँड ड्रॉपची सुविधा उपलब्ध केलेली असते, त्याद्वारे उमेदवार कंपनीमध्ये जाऊ शकतात. तर फिक्स वीकेंड ऑफ्स आहेत, सॅटर्डे संडे. TCS प्रोव्हाइड्स वन ऑफ द बेस्ट हेल्थ केअर कव्हरेज इन द कंट्री. उमेदवाराच्या फॅमिलीसाठी त्यांच्या हायर हॉस्पिटलायझेशनसाठी 12 लाखाचा आरोग्य विमा उमेदवारांना दिला जातो. इतरही बेनिफिट्स उमेदवारांना मिळतात. यामध्ये पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे,
क्रिटिकल इलनेस अलाउन्स आहे, यामध्ये लिव्ह विदाउट पे बेनिफिट कवर्ड. त्यानंतर हॉस्पिटलायझेशन कॅश बेनिफिट मिळणार आहे, ट्रुमा केअर सपोर्ट अँड मोअर. तर बरेचसे बेनिफिट्स TCS कंपनीकडून ऑफर केले जातात. या कंपनीकडून इतर फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केले जातात. यामध्ये हॉलिडे होम्सची फॅसिलिटी आहे. त्यानंतर जिम्स ॲट TCS लोकेशन, TCSच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवरती जिम्स देखील आहेत. रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या जातात. स्पोर्ट्स अँड फेस्टिवल सेलिब्रेशन्स होतात. असोसिएट क्लब आहे. फॅमिली डे सेलिब्रेट केला जातो. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या जातात. जे उमेदवार TCSचा इंटरव्ह्यू सक्सेसफुली क्लिअर करतील त्यांना मेल किंवा कॉलद्वारे जॉईनिंग डेट कळवली जाईल. अप्लाय करण्याच्या अगोदर उमेदवारांनी आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली एलिजिबल असाल तरच अप्लाय करा, अशी सूचना इथे दिलेली आहे. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. फ्रेशर्ससाठी जॉब्स अवेलेबल झालेले आहेत. TCS कडून जीमेल, रेडिफ मेल, याहू मेल किंवा हॉटमेल याद्वारे कुठलाही मेल पाठवला जात नाही. तसेच उमेदवारांकडून डिपॉझिट म्हणून कुठल्याही पैशाची मागणी केली जात नाही. उमेदवारांचं सिलेक्शन करण्यासाठी TCS कंपनीने कुठलाही एजंट, एजन्सी किंवा कंपनीला हायर केलेलं नाही. त्यामुळे उमेदवारांनी कुठल्याही थुलतापांना बळी पडू नये. या पोर्टलवरती यायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे आणि तो ईमेलद्वारे दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. TCS ही खूप नावाजलेली कंपनी आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असं या कंपनीचं नाव आहे. तर जरूर अप्लाय करा आणि ज्या उमेदवारांना जॉब मिळेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली एलिजिबल आहेत त्या उमेदवारांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ज्या उमेदवारांना जॉब मिळतो त्यांनी मला जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओचा जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर जरूर कमेंट करा. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.